नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। गणपती बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे मोदक। तर आज आपण तळणीचे मोदक या ठिकाणी बनवले आहे। मी तुम्हाला अजून एक मोदक या ठिकाणी तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती खुसखुशीत मोदक तयार झाले आहे। त्याचबरोबर हे मोदक 2 आठवडे ठेवले तरीही खराब होत नाही, असेच खुसखुशीत राहतात। चला झटपट याची रेसिपी बघूयात। तर एका बाउलमध्ये मी 1 वाटी मैदा आणि 1 वाटी बारीक रवा घेतला आहे। तर शक्यतो या मोदकांसाठी बारीक रव्याचाच वापर करावा। तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा तुम्ही मिक्सरवर पल्स मोडवर फिरवून घेतला तरीही चालेल। चिमूटभर मीठ टाकायचं आहे। हे एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आणि मग यामध्ये 3 मोठे चमचे म्हणजे 3 टेबलस्पून आपल्याला कडकडीत गरम करून घेतलेलं तेल टाकायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही कडकडीत गरम करून घेतलेलं तेल टाकल्यामुळे हे मोदक जास्त दिवस टिकायला मदत होते आणि अतिशय खुसखुशीत तयार होतात। आता आपण याची कणिक मळून घेणार आहोत। तर मी या ठिकाणी दुधाचा वापर केलेला आहे, तुम्ही पाण्याचा वापर केला तरीही चालेल। जशी पोळींची कणिक मळतो त्याचप्रमाणे आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे। तर मी इथे या ठिकाणी कणिक मळून घेते। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर साधारण 1 वाटी इतकं दूध या ठिकाणी ही कणिक मळण्यासाठी लागलेलं आहे। आता इथे कणिक मळली गेली की छान याचा असा गोळा तयार करून ठेवायचा आणि यावर झाकण ठेवायचं आणि 1 तासासाठी ही कणिक आपल्याला मुरवत ठेवायची आहे। त्यामुळे यातला रवा छान फुलून येतो आणि आपले जी मोदकाची पारी आहे ती खूप छान तयार होते। आता सारणासाठी पॅनमध्ये 1 छोटा चमचा साजूक तूप आणि यामध्ये 1 मोठा चमचा इतकं मी खसखस टाकली आहे। खसखस मंद आचेवर चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। खसखस टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसेल तर स्किप केली तरीही चालेल। त्यानंतर यामध्ये 1 वाटी सुकं खोबरं किसून टाकायचं आहे। तर या ठिकाणी सुकं खोबरं वापरल्यामुळे हे मोदक जास्त दिवस टिकायला मदत होते। तुम्हाला ओल्या नारळाचा चव या ठिकाणी वापरायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकतात। हलकंसं खोबरं आपलं भाजलं गेलं की मग आपण यामध्ये अर्धा वाटी अगदी बारीक चिरून घेतलेला गूळ टाकायचा आहे। इथे महत्त्वाची टीप आहे की बारीक चिरलेलाच गूळ वापरा। मोठे तुकडे घेतले की याला मिळून यायला खूप वेळ लागतो, त्यामुळे शक्यतो असे बारीक तुकडे करून टाकायचे किंवा किसून वापरला तरीही चालेल। हे बघा असं मिश्रण छान मिळून आलेलं आहे मंद आचेवर। आता आपण यामध्ये 4 वेलदोडे कुटून टाकलेले आहे आणि थोडंसं जायफळ टाकायचं। गुळाच्या पदार्थांना जायफळाची चव खूप छान लागते, त्यामुळे अवश्य जायफळ टाका। तर साधारण पाव चमचा इतकं मी यामध्ये जायफळ टाकून घेतलं आहे। याला छान मिक्स करायचं। गॅसची फ्लेम बंद करून रूम टेम्परेचरवर आपल्याला हे मिश्रण गार करायचं आहे। आता इथे 1 तास झालेला आहे। आपलं पारीचं मिश्रण सुद्धा छान फुललेलं आहे। जर तुम्हाला हे प्रमाणापेक्षा जास्त घट्ट वाटत असेल तर पुन्हा मळताना यामध्ये थोडंसं दूध किंवा पाणी टाकून तुम्ही हे मिश्रण मळून घेऊ शकतात। आता ह्या मिश्रणाच्या आपल्याला 21 लाट्या तयार करून घ्यायच्या आहे। तर गणपती बाप्पाला नेहमी 21, 11, 51, 101च्या प्रमाणामध्ये नैवेद्य असा दाखवला जातो। आता मी याच्या अशा लाट्या तयार करून घेतल्या आहे। आता इथे एक महत्त्वाची टीप म्हणजे जर हे आपण सुकं जे सारण बनवलेलं आहे यामध्ये तुम्हाला गुळाच्या काही गिठोळ्या वाटत असतील तर हाताने असं थोडंसं क्रश करून घेतलं तरी हे लगेचच मिळून येतं। तर इथे आपलं हे मिश्रणसुद्धा सारणाचं रेडी झालं आहे। आता आपण पारी तयार करणार आहोत। तर छान अशी पारी लाटून घ्यायची आहे। खूप जाडही ठेवायची नाही आणि खूप पातळही करायची नाही आहे। तर यामध्ये तेलाचा मोहन व्यवस्थित टाकल्यामुळे अजिबात पीठ किंवा तेल लावण्याची गरज पडत नाही। तर इथे पहिली पारी आपली रेडी झालेली आहे। यामध्ये 1 चमचा इतका आपण हे सारण भरून घेणार आहोत आणि जशा आपण उकडीच्या मोदकाला कळ्या तयार करून घेतो त्याचप्रमाणे याला सुद्धा आपल्याला अशा कळ्या तयार करून घ्यायच्या आहे आणि एकाच दिशेने गोल गोल फिरवत आपल्याला हा पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे। एक लक्षात असू द्या, महत्त्वाची टीप आहे की मोदक व्यवस्थित हा सील झाला पाहिजे, नाहीतर तळताना सारण बाहेर येतं। चमच्याच्या बॅक साईडने या कळींना थोडासा आकार द्यायचा म्हणजे आपला मोदक अजूनच सुबक दिसतो। तर इथे आपला पहिला मोदक रेडी झाला आहे। अशा प्रकारे 4 ते 5 मोदक मी तयार करून घेणार आहे। अजून एक मोदक मी तुम्हाला या ठिकाणी तयार करून दाखवणार आहे। तर अशी एक पारी लाटून घ्यायची आहे आणि महत्त्वाची टीप म्हणजे या पारीच्या कडेला तुम्ही थोडंसं पाणी लावून जर ह्या कळ्या छान अशा सील केल्या तर त्या एकमेकांना व्यवस्थित चिटकता आणि तळताना ही पारी मोकळी होत नाही। त्यामुळे थोडंसं पाणी लावून जरी तुम्ही ही पारी बंद केली तरीही चालेल। तर हे बघा अशा प्रकारे याला छान क्लोज करून घ्यायचं आहे आणि छान आकार देऊन घ्यायचा आहे। अशा प्रकारे 5 ते 6 मोदक एका वेळेस करायचे आणि लगेच तळायला घ्यायचे आहे। सगळे मोदक एकाच वेळेस तयार करून न ठेवता बॅचेसमध्ये असे मोदक तयार करायचे आणि तळायला घ्यायचे आहे। आता तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे। तर हलकंसं असं हे तेल गरम आहे, तुम्ही बघू शकताय
हलकेसे असे बुडबुडे आलेले आहे आपल्या मोदकाला आणि मंद आचेवर आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहे। एकदा मोदक तेलामध्ये टाकले की थोडासा यांचा रंग बदलू द्यायचा आणि मग ते पलटवून घ्यायचे आहे आणि मोदकाच्या टोकापाशी हे व्यवस्थित तळून घ्यायचे, नाहीतर हे कच्चे राहण्याची शक्यता असते। हलकासा सोनेरी रंग यांना आला की तेलामधून आपल्याला काढून घ्यायचे आहे। तर महत्त्वाची टीप म्हणजे मोदक त्याच्या टोकापाशी व्यवस्थित तळून घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर अशा प्रकारे सर्व मोदक आपले इथे तळून रेडी झाले आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी खुसखुशीत मोदक तयार करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।